सध्या राज्यात विकृत कॅप्टन बाबा अशोक खरात आणि त्याच्या 58 व्हिडिओंची सगळीकडे चर्चा आहे। मात्र अचानक हे व्हिडिओ समोर आले कसे? त्याचबरोबर जर हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं तर त्याचे हे सगळे अश्लील कारनामे आत्ताच समोर कसे काय आले? आत्ताच एखाद्या महिलेनं या सगळ्यामधली तक्रार दाखल कशी केली? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतात। याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। मुळात या सगळ्यामध्ये या अशोक खरातचा गेम ओव्हर कुणी केला तर त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या कायम सोबत असलेल्या त्याच्या ऑफिस बॉयनं केला। खरं तर या ऑफिस बॉयला करायचं भलतं होतं, मात्र झालं भलतंच असं एकंदरीत सिच्युएशन आहे। नेमकं ऑफिस बॉयला काय करायचं होतं आणि पुढे या सगळ्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीनं झाला आणि आता या प्रकरणातला गुन्हा दाखल होण्यामागची कारणं नेमकी कशा कशा पद्धतीची होती, त्या आधी नेमकं काय काय घडून गेलेलं होतं, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। भोंदू बाबा अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये काम करणारा एक ऑफिस बॉय आहे, ज्याचं नाव आहे नीरज जाधव। नीरज जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडे कामाला होता आणि अगदी अशोक खरातच्या सावलीप्रमाणे तो त्याच्या सोबत असायचा। सुरुवातीच्या काळात नीरजला या बाबाच्या अश्लील कारनाम्यांबद्दल काहीही माहित नव्हतं, मात्र हळूहळू त्याला या गोष्टींवरती संशय यायला लागला। जसजसा तो या गोष्टींचा माग काढत गेला तसं तसं त्याला हे कन्फर्म झालेलं होतं की हा जो भोंदू बाबा आहे, हा जरी जगाला आपण साधू संत महाराज वगैरे असल्याचं दाखवत असला तरी सुद्धा आत मात्र हा किती अश्लील कृत्य करतो किंवा हा आपल्या महिला भक्तांबरोबर काय काय कारनामे करतो हे सगळं त्याला समजलेलं होतं। आणि अर्थातच आपण ज्या व्यक्तीबरोबर काम करतोय ती व्यक्ती इतकं चुकीचं वागतेय तरी सुद्धा त्याच्याकडे कोट्यावधी रुपये येतात, कोट्यावधींची प्रॉपर्टी तयार होते, समाजात मान सन्मान मिळतो म्हटल्यानंतर हे पाहून नीरज जाधवच्या मनामध्ये सुद्धा या सगळ्याविषयी लालसा उत्पन्न झाली। त्याला सुद्धा पैसे कमवायचे होते आणि त्यामुळेच त्याने अशोक खरातचा गेम ओव्हर करण्याचं ठरवलं। खरं तर मुळात त्याला गेम ओव्हर करायचा नव्हता, त्याला या प्रकरणामध्ये केवळ स्वतःचा आर्थिक फायदा हवा होता। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यानं काय केलं तर त्यानं या ऑफिसमध्ये म्हणजे जिथे हे सगळे अश्लील कारनामे चालायचे तिथून त्यानं 58 व्हिडिओ स्वतःकडे कॉपी करून घेतले। तिथले जे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे होते त्याच्या माध्यमातून त्यानं पहिल्यांदा 58 व्हिडिओ स्वतःकडे जमवले। त्यानंतर त्यानं हेच व्हिडिओ अशोक खरातला दाखवले। हे व्हिडिओ दाखवून त्यानं अशोक खरातकडून काही खंडणीची मागणी केली। आता ही खंडणी कितीची होती तर तब्बल 5 कोटींची। 5 कोटींची खंडणी त्याने मागितलेली होती। त्यानंतर जेव्हा अशोक खरातला हे समजलं की आपल्याच जवळचा एखादा मुलगा अशा पद्धतीने आपल्याला धमकावतोय, आपल्याला खंडणी मागतोय आणि वय वर्ष सुद्धा अगदी लहान आहे, म्हणजे 25च्या आतच त्याचं वय असल्याचं समजतंय, त्यामुळे हा मुलगा आपलं काय बिघडू शकतोय असं त्याला वाटलं आणि अशोक खरातनं त्याला उघड उघड धमकी दिली की तुला काय करायचं ते कर, मी काही तुला पैसे देणार नाही। अशी धमकी आल्याच्या नंतर मात्र नीरज जाधव हा आणखी जास्त पेटून उठला, त्याला काहीही करून पैसे हवे होते। मग त्यानं काय ठरवलं की अशोक खरात हातात येत नाही ना तर मग पीडित महिलांकडे जाऊयात, आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूयात। मग त्यानं सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये एका शिर्डीमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेला तिचेच मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवले। या महिलेला धमकावण्याचा त्यानं प्रयत्न केला, तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला। मात्र या महिलेनं काय केलं तर तिनं थेटपणे हे सगळं जाऊन अशोक खरातला सांगितलं। तिनं सांगितलं की नीरज आपल्याला अशा अशा पद्धतीची धमकी देतोय। त्यानंतर मात्र अशोक खरातनं आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून नीरजला अडकवण्याचं प्लॅनिंग केलं। त्यानं या महिलेला सांगितलं की तू नीरजच्या विरोधात गुन्हा दाखल कर। त्यानुसार या महिलेनं सुद्धा नीरजच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। त्या प्रकरणाचा सुद्धा तपास एका बाजूला सुरू होता आणि हे सगळं प्रकरण आता फेब्रुवारी महिन्यामधलं आहे। जेव्हा नीरज जाधव याच्या स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्यानंतर नीरजने काय ठरवलं तर आणखी एका पीडितेला गाठायचं। मग त्यानं सगळ्यात पहिल्यांदा आता या प्रकरणामधली जी मूळ फिर्यादी महिला आहे या फिर्यादी महिलेचा व्हिडिओ तिच्या एका मेहुण्याला पाठवला, तिच्या नातेवाईकांना पाठवला। या मेहुण्याला त्यानं सांगितलं की इथे नेमकं काय काय घडतंय। त्यानंतर या प्रकरणामध्ये या मेहुण्यानंच मग या महिलेला धीर दिला, तिला सांगितलं की तू फिर्याद दाखल कर, तक्रार दाखल कर, जे काही या सगळ्या बाबाचं कारनामे आहेत हे सगळे सगळ्या जगासमोर आले पाहिजेत आणि तू या सगळ्यामधला पुढाकार घे। ही महिला अर्थात पहिल्यांदा घाबरलेली होती, मात्र घरच्यांनी नातेवाईकांनी तिला सपोर्ट केल्याच्या नंतर, धीर दिल्याच्या नंतर ती समोर आली, तिनं तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं। त्यामुळे मुळात या सगळ्यामध्ये नीरज जाधवकडून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं। त्याला पैशांची हाव होती, पैशांसाठी त्यांनी हे सगळं ब्लॅकमेलिंग सुरू केलेलं होतं। सुरुवातीला अशोक खरातला ब्लॅकमेल केलं, तो ऐकत नाही म्हणून मग काही पीडित महिलांना ब्लॅकमेल केलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। अर्थात
हे सगळं प्रकरण नीरज जाधवमुळे जरी उघडकीस आलेलं असलं तरी या अशोक खरातला ब्लॅकमेल करणारा केवळ एकटा नीरज नव्हता, तर आणखी 2 लोक सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल करत असल्याची एक माहिती समोर आली आहे। जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार दिनेश परब आणि राजेंद्र जासूद नावाचे 2 व्यक्ती आहेत, ज्या दोघांविरोधात अशोक खरातनं काही दिवसांपूर्वीच एक फिर्याद दिलेली होती। त्यांच्या विरोधात दाखल केलेला एक गुन्हा सुद्धा आहे। हा गुन्हा नेमका काय होता, तर मुळात या प्रकरणामध्ये हा जो राजेंद्र नावाचा व्यक्ती आहे, या राजेंद्र बरोबरची जुनी ओळख आहे अशोक खरातची। अशोक खरात हा स्वतः सुद्धा प्रॉपर्टीजच्या व्यवसायामध्ये आहे, रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये आहे। याच माध्यमातून 2010 पासून त्याची या दोघांबरोबरची ओळख आहे। याच ओळखीच्या कुठेतरी फायदा घेत या दोघांनी काय केलं, तर या दोघांना सुद्धा अशोक खरातच्या या सगळ्या काळ्या कारनाम्यांची कुणकुण लागलेली होती। त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अशोक खरातला ब्लॅकमेल करायचं ठरवलं। त्यांनी काही मॉर्फ केलेले फोटोज व्हिडिओज अशोक खरातला पाठवले आणि त्याच्याकडे 5 कोटींची मागणी केली। 5 कोटींची मागणी झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळात अशोक खरातने या सगळ्याला फार सिरियसली घेतलेलं नव्हतं। याच दरम्यानच्या काळात त्याच्या स्वतःच्या मुलीचं लग्न वगैरे ठरलेलं होतं आणि तो त्या सगळ्यामध्ये थोडासा व्यस्त होता। त्यामुळे त्यानं यांच्या काही खंडणीची ही जी काही मागणी होत होती त्या सगळ्याला फारसं काही त्याने व्हॅल्यू केलं नाही, त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं। मात्र तो दुर्लक्ष करतोय हे कळल्याच्या नंतर या दोघांनी मिळून त्याला आणखी जास्त ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। सतत फोन कॉल्स येत होते, सतत मेसेज करून त्याला धमक्या दिल्या जात होत्या। या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर अशोक खरातनं सिन्नर मधल्या वावी पोलीस ठाण्यामध्ये या दोघांच्या विरोधातली तक्रार दाखल केली। आपल्याला काही मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्याकडे खंडणी मागितली जाते, अशा आशयाची ही फिर्याद होती आणि त्यानुसार या दोघांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि त्याचा सुद्धा तपास सुरू करण्यात आला। त्यामुळे आपण जर बघितलं तर या अशोक खरातचे हे जे काही अश्लील कांड आहेत हे केवळ त्याच्या एकट्यापुरते लिमिटेड नव्हते, त्याच्या आजूबाजूच्या काही लोकांना हे सगळं माहित होतं। त्यामुळेच काही लोकांनी त्याला ब्लॅकमेल करण्याचा यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र तो कुणाच्या जाळ्यात अडकत नव्हता, तो कुणालाच घाबरत नव्हता। त्याला कायम असं वाटायचं की आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, आपण काहीही केलं तरी आपण सही सलामत या सगळ्यामधून बाहेर येऊ असं त्याला वाटत होतं। हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्याला नडला आणि नीरज जाधव याच्या प्रयत्नामुळे, जरी नीरजने हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं असलं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये अशोक खरात मात्र अडकला। त्याचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला आणि आता या प्रकरणामध्ये नीरज जाधव हा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे अनेक महत्त्वाचे पुरावे असणार आहेत। त्यामुळे नीरज जाधवचा शोध गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे, मात्र 3 दिवस उलटून अजूनही नीरज जाधव हा काही केल्या पोलिसांना सापडत नाहीये। तो या प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा असणार आहे, त्याच्याकडे अनेक पुरावे असतील आणि अनेक आतली इन्फॉर्मेशन काही असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नीरज जाधव कधी सापडतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच्याकडून आणखी काय काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आणखी जास्त महिलांनी समोर येऊन या प्रकरणामध्ये फिर्याद दाखल करावी, त्यांचे अनुभव जे काही असतील ते पोलिसांपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून या बाबाला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी या सगळ्याचा फायदा होईल असं आवाहन पोलिसांनी केलंय। त्यामुळे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीच्या बाबांना एक्सपोज करण्यासाठी महिलांनी पुढे यावं हे आवाहन आम्ही सुद्धा करतोय। अर्थात आता या प्रकरणामध्ये नीरज जाधवला नेमकी अटक कधी होते, त्याला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशीतून काय समोर येत आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।